नुसत्या ओठाने पण तोडू शकतील इतका मऊसूत तांदळाच्या पिठाचा नाश्ता, बनवायला अतिशय सोपा, घरच्या साहित्यात तयार होणारा आणि कमी तेलाचा हा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत. शिवाय पोटभरीचा नाश्ता आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी घेतलेलं आहे 1 कप तांदळाचं पीठ. हे भाकरीला जे वापरतो तेच पीठ मी घेतलेलं आहे. थोडंसं जाड आहे, मात्र ह्यासाठी बारीक पीठ असेल तर अतिउत्तम. हे 1 कप पीठ मी बाजूला करून घेतलेलं आहे. आता याच कपाने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे. तर इथे कढईमध्ये मी 1.5 कप पाणी घेणार आहे. यामध्येच चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाण्याला चांगली उकळी आली की तांदळाचं पीठ आपल्याला या पद्धतीने घालायचं आहे आणि ह्याची उकड काढून घ्यायची. गॅसची आच आता मी मध्यम ठेवलेली आहे आणि व्यवस्थित हे तांदळाचं पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं. आता या चमच्यानेच मी ह्याला चांगलं मळून घेते आहे. अशा पद्धतीने मळून घेतलं की नंतर आपल्याला थोडंसं कमी मळावं लागेल. आता हे पीठ बघा व्यवस्थित तयार झालेलं आहे. यावर मी 1 चमचा पुन्हा साजूक तूप घातलेला आहे. आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरी पण चालेल, पण एकदम पीठ सॉफ्ट होतं आणि नाश्ता जो आहे तो एकदम मऊसूत तयार होतो. 2-3 मिनटं ह्याला वाफेवर असंच ठेवून दिलं. यानंतर एका परातीमध्ये आपण हे पीठ काढून घेऊया. आता पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हे पीठ चांगलं असं मऊसूत करून घ्यायचं आहे. थंड पाणी घालायचं म्हणजे हाताला चटका लागणार नाही आणि पीठ हलकंसं थंड करून घ्यायचं. पीठ चांगलं मळून झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे स्टफिंग तयार करणार आहोत. तर इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत आणि हे उकडवून घेतलेले आहेत. आता याची सालं काढून टाकणार मी. यानंतर ह्याला आपण फोडणी देऊया. तर 1 चमचा तेल ह्यामध्ये घातलेलं आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. त्यानंतर जिरं घालायचं पाव चमचा. जिरं चांगलं फुलू द्यायचं. इथे मी 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत. आता हे चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं हिंग 1 पाव चमचा. यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं. हळद चांगली शिजवून घ्यायची आणि यानंतर उकडलेला बटाटा जो आहे तो यामध्ये घालायचा. चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. आता बटाटा बघा असा व्यवस्थित शिजला गेलेला पाहिजे. इतका चांगला मऊसूत शिजवून घ्यायचा. अगदी सिंपल अशी ही आपण भाजी तयार करणार आहोत. तर इथे बघा मस्त मी मॅश करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. यानंतर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि आपली भाजी जी आहे ती आता तयार झालेली आहे. चांगलं एकदा पुन्हा ह्याला परतून घेते आणि ह्याच्यात कुठळ्या राहता कामा नये. मी चांगलं मॅश करून घेते याला. तर इथे आपली बटाट्याची भाजी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून आपण ह्याला थंड करून घेऊ. त्याला चांगली ह्याच्यातली वाफ जाऊ द्यायची आणि 5-7 मिनटं आपण ह्याला थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करून ह्याची टिक्की तयार करायची. बघा अशा पद्धतीने छोटीशी टिक्की तयार करून घ्यायची. अशीच टिक्की मी तयार करून घेते. नाश्ता तयार करण्यासाठी इथे आपण चकलीचं भांडं वापरणार आहोत. आता हा जो साचा घेतलेला आहे तो आपण शेवेचा साचा घेतलेला आहे. त्याला तेल किंवा तूप लावू शकता. मी इथे तूप लावलेलं आहे. संपूर्ण भांड्याला व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं. आता इडली पात्रात आपण करणार आहोत त्यामुळे इडलीच्या पात्राला आपण तूप लावून घ्यायचं. यानंतर पीठ जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. बघा हे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर पाण्याचा हात लावून लावून ह्याला चांगलं स्मूथ करून घ्यायचं. राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवायचं आणि हा जो गोळा आहे त्याला चांगलं मळून घ्यायचं. थोडासा लांबट आकार द्यायचा आणि आपल्या चकलीच्या भांड्यामध्ये ह्याला व्यवस्थित घालायचं. थोडंसं प्रेस करायचं आणि झाकण लावून याचा आपण नाश्ता तयार करणार आहोत. झाकण व्यवस्थित लावल्यानंतर आता इडली पात्रामध्ये बघा अशा पद्धतीने फक्त आपल्याला 2 वेळाच हे फिरवून घ्यायचं आहे. ह्याची अशी शेव तयार करायची. चांगलं गोल करून घ्यायचं. जास्त पसरवायचं नाही आहे ह्याला. एकमेकांना चिकटता कामा नये. बघा बनवायला अतिशय सोपा नाश्ता आहे की नाही आणि दिसायलाही छान दिसतो. खायलाही खूप स्वादिष्ट लागतो. पोटभरीचा नाश्ता आहे.
शिवाय मुलंही आवडीने खातील. अशा पद्धतीने हे मी सर्व तयार करून घेते. आता साऊथ इंडियन लोक ह्याला इडियप्पम म्हणतात, आपल्याकडे शिरवळे म्हणतात. तर तुम्ही या नाश्त्याला काय नाव देणार? ह्याला आपण वाफवून घेणार आहोत, त्यामुळे ह्याला आपण तिखट वाफोळी पण म्हणू शकतो. तुम्हाला जर ह्या नाश्त्याचं काही नाव सुचत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघा, ह्या साच्यांमध्ये मी सगळं असं भरून घेतलेलं आहे. आता हे जी टिक्की आपण तयार केलेल्या आहेत त्या टिक्की ह्यावर ठेवून द्यायच्या. आतमधली जी टिक्की आहे ती थोडीशी जाडच ठेवायची, एकदम पातळ किंवा कमी सारण नाही भरायचं, व्यवस्थित त्याला जाडपणा ठेवायचा. तुम्ही याऐवजी कुठलीही भाजी पण भरू शकता सुकी. आणि आता वरून पुन्हा आपण 2 लेयर देणार आहोत त्याला चांगलं झाकून घ्यायचं व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने हा नाश्ता आपण तयार करणार आहोत. बघा, तर हे सगळं मी असं व्यवस्थित तयार करून घेते. फक्त 2च लेयर द्यायच्या, खालून 2 लेयर आणि वरून 2 लेयर. आणि दिसायला अतिशय सुंदर दिसतोय हा नाश्ता. खायलाही तितकाच स्वादिष्ट आहे, मऊसूद आहे, घरच्या साहित्यात तयार होतो आणि झटपट तयार होतो. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. चला तर मग आपला आता नाश्ता जो आहे तो आपण पूर्ण तयार करून घेतलेला आहे. आता ह्याला आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा नाश्ता तयार झालेला आहे. अगदी दिसायला खूप सुंदर दिसतोय. इडली पात्रामध्ये मी पाणी ठेवले होतं गरम करण्यासाठी, त्यामध्ये एक लिंबाची फोड देखील टाकलेली आहे, जेणेकरून भांडं काळं पडू नये. पाणी चांगलं उकळलं गेलं पाहिजे, त्यानंतरच हे ठेवा. तर इथे पाणी आता गरम होत चाललेलं आहे. आता यामध्ये आपण हे ठेवून देऊया. इथे बघा, हे व्यवस्थित मी ठेवलेलं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि फक्त 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्याला स्टीम द्यायची आहे, जास्त नाही द्यायची, कारण हे सर्व शिजलेलंच आहे. 5 ते 7 मिनटानंतर झाकण काढायचं आणि तुम्ही पाहू शकता हे मस्त असं स्टीम झालेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे. आता याला बाहेर काढून आपण थंड करून घेणार आहोत. काढताना हात भाजणार नाही ह्याची काळजी घ्या. आता इथे बघा, हा नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे. दिसायला अतिशय सुंदर दिसतोय. पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. एकदम कमी तेलाचा सॉफ्ट असा हा मस्त नाश्ता तयार झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या आवडीचं कुठलंही स्टफिंग ह्यामध्ये घालू शकता. पनीरचं स्टफिंग तुम्ही ह्यामध्ये घालू शकता, मिश्र भाज्यांचं स्टफिंग ह्यामध्ये घालू शकता, किंवा मग चणा डाळीचं स्टफिंग ह्यामध्ये घालू शकता, मुगाच्या डाळीचं स्टफिंग ह्यामध्ये घालू शकता. अगदी मस्त नाश्ता तयार होतो. ह्यावर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर फोडणी पण देऊ शकता. इथे मी नारळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे, यासोबत तुम्ही याला सर्व करू शकता. तर चला मी आता तुम्हाला मस्त असं कापून दाखवते. अगदी मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे, एकदम सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळेल असा हा नाश्ता आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.